सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर जुळी गाठ ग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे, सावीचं काम झालं असतं. तिला असं वाटतं की दामिनीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं. तिच्या डोक्यामध्ये एवढं एकच असतं आणि आता जी दामिनी आहे ती आता पूर्ण घाबरलेली असते आणि ती आता पोलिसांना फोन करते आणि त्या पोलिसाला म्हणते की हे बघ, काम झालंच पाहिजे आपलंवालं आणि मी तुला जे सांगितलं ना तसंच सगळं काही करायचं असं सांगते आणि म्हणते की तो माणूस कुणाच्या हाती लागला नाही पाहिजे. तर इकडे आता जी सावी आहे, ती सावी आता तिथे तिला हेडफोन कानात घालून ते ऐकायचं असतं. दामिनी फोनवर काय बोलतीये ते. त्यासाठी सावी पळत येते आणि हेडफोन कानात घालते. पण सावीला एवढाच शब्द ऐकू येतो, की काम झालं पाहिजे. सावी म्हणते, की कशाचं आता काहीच कळत नाहीये. कशाचं काम झालं पाहिजे आणि दामिनी मॅडम कुणाशी बोलत होत्या? असं सावी विचार करते आणि आता तिथून जाते. तर इकडे आता सकाळी सगळेजण तिथे आवरत असतात. तेवढ्यात पोलीस इथे येतात आणि म्हणतात, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. तर ते म्हणतात, काय झालंय? तर आता तिथे जे सुधाकर काका आहे त्यांना पोलीस धरून घेऊन आलेले असतात आणि ते पोलीस त्यांना पकडून घेऊन आलेले असतात. तर इकडे आता धैर्य सगळेजण तिथेच असतात. सगळेजण बघतात आणि लगेच आता जी सावी आहे ती बाहेर येते आणि खाली येऊन बघते. तर ती म्हणते, काका तुम्ही इथे? असं म्हणते आणि आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच ते त्यांना बघून आता जी इकडे त्या सुधाकरची बायको असते ती म्हणले की मी यांना शोधायला सांगितलं होतं पण यांनी शोधलं सुद्धा नाही आहे असं म्हणते आणि आता लगेच काका म्हटल्यावरती दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की दामिनीला आता खूप वाईट वाटतं. दामिनी म्हणते आता काय करू? ती पूर्ण घाबरलेली असते. कारण सावीला जर सगळं आठवत असलं तर सावीला हे पण आठवत असेल की तिच्या बाबाला दामिनीने मारलं आहे. त्यामुळे ती खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती म्हणते की अगं, म्हणजे सावी तुला सगळं आठवतंय? असं दामिनी म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. खरंच सगळ्यांना माहिती होईल का सावीला हे सगळं आठवलंय? हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.